राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहे. साहेब, काय नेमकी परिस्थिती आहे? मेसेज देखील देण्यात आलेले आहेत. काय नेमकी आपलं हे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आता ही जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा अपडेट देते आहे ताबडतोब. आता समजा कुठे ज्या जिल्ह्यामध्ये मुंबईमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला आता जवळपास 9.5 कोटी 52 लाख लोकांना SMS गेले की अलर्टनेसचे हे बघा हे. आणि ह्याच्यामध्ये 3-4 तासात जिल्ह्यातील काही ठिकाणी 50-60 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाट जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. त्यामुळे नागरिकांना देखील एक अलर्ट केलं जातं. आणि आता जो काही आपण पुढे पाऊस पडतोय पडणार आहे काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यता आहे याचं आगाऊ माहिती या ठिकाणाहून संबंधित जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दिली जाते. आणि त्यामुळे मालमत्ता जीवितहानीचं नुकसान आणि लोक जे आहेत आता रेड अलर्ट मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे. आता रेड अलर्टमुळे त्या तिथल्या लोकांना देखील तेही लोक काळजी घेतात. आणि मग सुरक्षित दृष्टीने हे राज्य आपत्कालीन जे सेंटर आहे हे पूर्णपणे राज्यभर हे कोऑर्डिनेट करत आहे. कम्युनिकेशन खरं म्हणजे कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन हे असं जे आहे त्यामुळे याचा फायदा लोकांना. अशी मोठ्या प्रमाणात खरं तर मोठ्या उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्र किनाऱ्यावर बघायला मिळाल्या होत्या. हायटाईड होतं आणि त्याच दरम्यान मुंबईमध्ये जलभराव देखील बघायला मिळाला होता. आता जलभराव झाला होता तो सगळा ड्रेन आउट झाला आहे. पाणी सगळं निचरा झालेला आहे आणि त्यामुळे आता वाहतूक सुरळीत आहे. मी आता BMC कंट्रोल रूम मध्ये जाऊन आलो. इथून पण आता इथे मुंबईमध्ये समजा एका ठिकाणी दादरमध्ये पाणी तुंबलेलं आहे इथे बघा आणि पाणी समजा तुंबलंय तर ताबडतोब इथून त्यांना BMC ला कॉन्टॅक्ट करतात या ठिकाणी तुमचं असं आहे तुम्ही ताबडतोब त्याची यंत्रणा लावा. आणि कुठे सांगतात ते त्यांनाही कळतंय त्यांचाही कंट्रोल रूम आहे पण इथून देखील आपल्याला त्यांना कॉन्टॅक्ट करता येते. मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी. एक शेवटचा प्रश्न विचारते. गेल्या 15 तासामध्ये जो पाऊस पडला त्याच्यामुळे सरकारला ट्रोल करण्यात आलं विरोधकांनी. 100 वर्षामध्ये पहिल्यांदा आणि 270 मिलीमीटर पाऊस पडला मुंबईमध्ये. म्हणजे आपण 55 मिलीमीटरची अपेक्षा करतो 250-270 मिलीमीटर पाऊस पडला आणि थोडी धावपळ झालेली वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे नागरिकांची देखील तारांबळ झाली गैरसोय झाली. आणि सिस्टीम देखील बघा पाऊस 15-16 दिवस अगोदर कोणी अपेक्षित धरला नव्हता. आता एकदम मान्सूनच सुरू झालाय त्यामुळे थोडं पण आता सगळे प्रिपेअर्डनेस सगळे जे आहे सगळे आता सगळे तयार आहेत लोक. आणि इथून पुढे नागरिकांची सुरक्षा यालाच प्राधान्य या ठिकाणी आपण सरकार देतो. आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर नागरिकांच्या एकूणच गैरसोयी संदर्भात गोष्ट जी आहे सरकारने या ठिकाणी मान्य जरी केली असली तरी आणखी काही वेळेत या संदर्भात जी आहे ती यंत्रणा सतर्क करण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी दिलेलं बघायला मिळतं. कॅमेरापासून गणेश वैदिक आणि साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.